आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि इथे जेवढ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिस इज आपण आज जो महिला दिवस साजरा करत आहे थोड्या वेगळ्या रूपाने. आज आपल्याला ह्या महिला दिनानिमित्त आज आपल्याला एक अतिशय स्पेशल महिला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत, डॉक्टर नमिता कोहक. मित्रांनो, अचिव्हमेंट्स करणारे खूप लोक असतात, असं नाही की अचिव्हमेंट करणारे कमी असतात, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की जेव्हा एखादी काही आपण अचिव्हमेंट करतो तर त्या अचिव्हमेंट बरोबर अतिशय म्हणजे तो काटेरी प्रवास असतो. इट्स नॉट आता मॅडमच्या डोक्यावर अतिशय चांगला मुकुट दिसतोय, पण त्या मुकुट घेण्यासाठी त्यांना किती काटेरी प्रवास करावा लागला हे आपल्याला आता त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा करू ते कळेलच. मित्रांनो, महिला दिनानिमित्त महिला उद्योजकांची ओळख, आपण त्या उद्योजकांची जी सिरियल चालली आहे त्या उद्योजकांना भेटूया. आपण हे जे दर 8-15 दिवसात एक आपण घेतो, तसं आज आपल्याला एक खूप सुवर्ण योग आहे की मॅडम आपल्या बरोबर आहेत, नमिता कोहक. नमिता कोहक मॅडम यांची ओळख म्हणजे असं आहे की त्यांची जर मी नुसते अवॉर्ड्स जरी वाचायला सुरुवात केली तर 1.5 तास त्याच्यात निघून जाईल, इतके अवॉर्ड्स आहेत त्यांच्याकडे. त्यांची बाकी सगळे जर त्यांच्या एक एक अचिव्हमेंट्स ऐकायला सांगायला सुरुवात केली, त्यांची ओळख कशी करून द्यावी हाच मोठा प्रश्न आहे. ते सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे, त्याला कसं दाखवायचं, तू कसं ब्राईट आहे. तर अशा मॅडम आहेत की ज्या म्हणजे त्यांचे मला अवॉर्ड पेक्षा जास्त जे मला आवडतं त्यांचं ते म्हणजे सी इज अ फायटर. ऑफकोर्स अवॉर्ड्स हे रिकग्नाइज होतच त्याचं, परंतु मेन शी इज अ व्हेरी फायटर. आणि अतिशय ज्याचं नाव ऐकून लोक घाबरतात, लोक अर्ध मेले त्याच्यात होऊन जातात. असं तो कॅन्सर नाव, कॅन्सर हे नाव सुद्धा म्हणजे हॉस्पिटलचं नाव जरी एखाद्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जरी घेऊन गेलं त्याची टेस्ट करायला तर त्याला त्या भीतीने तो अर्ध जातो. अशा ह्या कॅन्सर सारख्या अतिशय दुर्धर रोगातून बाहेर येऊन त्यांनी ज्या काही अचिव्हमेंट केल्या आहेत त्या म्हणजे त्याला शब्दच नाही माझे. म्हणजे त्या पहिल्या भारतीय अशा कॅन्सर सर्वायव्हर आहे ज्यांना मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन अवॉर्ड मिळाला. आणि आत्ताच जेव्हा त्यांच्याशी मी थोड्या वेळ आधी चर्चा करत होतो तेव्हा एक खूप मोठी गोष्ट त्यांनी मला सांगितली, ती अशी की आता त्यांच्या नावाने अवॉर्ड सुरू आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी तर 61 अवॉर्ड भेटलेले त्यांना. म्हणजे जेव्हा जेव्हा मी भेटतो त्याच्यामध्ये म्हणजे मला जेव्हा मी त्यांना भेटलो होतो तेव्हा 54 अवॉर्ड होते. आता त्या म्हटल्या, मॅडमला म्हटलं किती संख्या झाली, ते म्हणे 61. म्हणजे काय अवॉर्ड किती मिळावे, काही लोकांना डिग्री घेण्याचं एक असतं तर काहींना अवॉर्ड किती, त्यांचे काम इतकं असतं की त्यांना अवॉर्ड त्यांच्याकडे चालत येतात की एवढे त्यांना अवॉर्ड मिळतात. आणि मेन म्हणजे नुसते अवॉर्ड पेक्षा ना त्यांचा जो प्रवास आहे तो अनेकांना प्रेरणा देत आहे. आता त्यांनी सांगितलं की कालच एका 2.25-2.5 लोकांसमोर त्यांचं हे झालं, अनेकांनी त्याच्यातून एक इन्स्पिरेशन घेऊन गेलं. ते एक म्हणजे नुसतं ब्युटी असते असं नाही की ब्युटी नसते, पण ब्युटी बरोबर जी एक इन्स्पिरेशन देणारी ब्युटी आहे ना ती माझ्या मते सगळ्यात महत्वाची आहे. त्यांना मॅडमना मिसेस इंडिया फोटोजेनिक हा अवॉर्ड मिळालेला आहे 2015. मी काही फक्त 4-5 अवॉर्ड सांगतो, बाकी 61 अवॉर्डची संख्या खूप खूप मोठी आहे. 2017 मध्ये त्यांना वर्ल्ड वाईड मिसेस वर्ल्ड वाईड क्वीन त्यांना मिळालेली आहे. हाँगकाँग मध्ये 2018 साली मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन अवॉर्ड आहे. त्यांना दरवर्षी तो म्हणजे लाईफ टाईम अवॉर्ड आहे, हा काही वन टाइम नाही, लाईफ टाईम क्वीन अवॉर्ड आहे. 2019 मध्ये, हे तर अगदी तुम्हाला वेगळं वाटेल हा अवॉर्ड जर मी सांगितलं, त्यांना पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन चॅम्पियन सुद्धा झाले. म्हणजे नाही का, कॅन्सर सर्वायव्हर आणि पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन, म्हणजे हा जरा वेगळा विरोधाभास वाटत असेल आपल्याला. आणि आता अजून सांगायचं म्हणजे आता 1 महिन्यापूर्वी त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालंय. माझे त्यांना कौतुक असं वाटतं की त्या म्हणजे त्या माझे फेसबुक फ्रेंडही आहेत, तर फेसबुक फ्रेंडवर त्यांचे ते म्हणजे लोकांना काय ते त्यांना सलाईन चालू आहे, हे चालू आहे, त्याच्यावर त्यांचा फोटो पाहिला. आणि पण त्यांचा जो आता जो स्माइलिंग दिसतंय ना ते स्माइलिंग त्यांचं त्यावेळेला मी पाहिलेलं आहे. म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट असते ना.
त्यांना 2021 मध्ये एक खूप मोठा अजून अवॉर्ड मिळाला, तो म्हणजे इंडियन आयकॉन अवॉर्ड 2021 त्यांना मिळालेला आहे. त्यांनी म्हणजे कॅन्सरवर मात केली, पण आंतरराष्ट्रीय अशी सौंदर्य पदवी त्याला पण म्हणतो, तर ती त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांच्या मेन अजून गोष्ट आहे की 600 प्लस त्यांची व्याख्यानं जगभरात जाते. म्हणजे त्या शी हॅज अक्रॉस वर्ल्ड शी हॅज ट्रॅव्हल्ड अँड इन्स्पायर्ड लॉट ऑफ पीपल. आज आपल्याला म्हणजे उद्योगवर्धिनीचा हा सन्मान आहे असं मी समजतो, आणि आपल्या सगळ्यांचं हे नशीब आहे की अशा ह्या मॅडम आपल्याशी आज आपल्याला चर्चा करत आहे. त्यांचं सामाजिक काम बी खूप महत्वाचं आहे. 1800 मुलांना ते आधार देत आहेत, आणि त्यांना कर्करोगाशी जे झुंजत आहेत अशा 6 लोकांना मॅडमनी दत्तक सुद्धा घेतलेलं आहे. पण म्हणजे माझ्यासाठी त्यांना मी बोलवण्याचं जे कारण आहे ते म्हणजे त्यांचं एज्युकेशन फील्ड मधलं आंतरप्रिन्युरियल करिअर. कारण की आपण तर सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पॉलिटिकल नेत्यांना वगैरे त्यांना आपण व्यासपीठ देत नाही. आपलं व्यासपीठ हे मुख्यतः उद्योजकांसाठी असतं, कारण की आमचं काम उद्योजक घडवण्याचं आहे. त्यामुळे उद्योजक म्हणून त्यांचं जे काम आहे ना, ते इट इज वंडरफुल. की आज त्यांनी त्यांची जी संस्था आहे, ती संस्था आज जगभरात त्यांचं म्हणजे महाराष्ट्रात तर काम आहे, पण यंग माइंड्स नावाची त्यांची संस्था आहे. ते एज्युकेशनल सोल्युशन्स मध्ये त्या काम करतात. एज्युकेशन सोल्युशन त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊ. म्हणजे शी इज अन एंटरप्रेन्योर. शी इज नॉट ओनली a beauty queen. She is not only a powerlifting champion. She is not only a cancer survivor. She is not only Indian icon, but she is also an entrepreneur. तर असं बहुरंगी व्यक्तिमत्व त्यांचं आहे की ते खरंच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मॅडम आपल्या सगळ्या आपल्याला पहिले, आणि आपल्या इथे ज्या सगळ्या भगिनी जमलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी, ज्या भगिनी ह्या आपला प्रोग्राम वॉच करतायत, त्या सगळ्या जणींना मी महिला दिनाच्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम तुमचंही स्वागत करतो. खूप आणि म्हणजे मला असं काल कळालं त्यांचं की शी हॅड लो बीपी yesterday night, पण इवन दो शी इज देअर, म्हणजे मला ही खात्री होती की त्या येतील आज, कारण की त्यांचा जो फायटर स्वभाव आहे तो स्वभाव मी खूप जवळून बघितलेला आहे. तर डेफिनेटली मॅडम तुमची ही जी स्टोरी आहे खूप इन्स्पायरिंग आहे मॅडम. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात, आणि तुम्हाला झालेला कॅन्सर, त्याच्यावर तुम्ही केलेली मात, त्याच्यानंतर मिळालेली एवढी अवॉर्ड्स, त्याच्यानंतर केलेलं एवढं हे एज्युकेशन क्षेत्रात तुमचं एक उद्योजकीय पाऊल, हे सगळं जे काय आहे ना, दॅट वीड लाईक टू नो फ्रॉम यू की कशा पद्धतीने हा सगळा तुमचा जो जर्नी आहे तो खूप माझ्या मते इन्स्पायरिंग आहे. तर तो जर्नी जरा आम्हाला सगळ्यांना कळावा. येस. नमस्कार. थँक यू सो मच की तुम्ही आज मला महिला दिनानिमित्त आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेला आहे. मी डॉक्टर नमिता परितोष कोहोक, तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन. डोक्यावर चमचमणारा मुकुट बघितल्यावर तुम्हाला जाणवत असेल की कुठल्या तरी सौंदर्य स्पर्धेची विजेती. तितकी पात्रता नाही माझी. मधोमध ही सोनेरी कलरची रिबीन तुम्हाला दिसतीये. ही रिबीन म्हणजेच की ते प्रतीक आहे कॅन्सर सर्व्हायव्हरचं. जी स्पर्धा आम्ही अमेरिकेत जिंकले होते, ती स्पर्धा आहे फक्त कॅन्सर सर्व्हायव्हर्ससाठी. या मुकुटाचा एक वेगळा प्रवास आहे. पण आज मी माझा एंटरप्रेन्युअर जर्नी जो आहे, जे मी माझी कंपनी आहे यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ती कंपनी मी कशी स्टार्ट केली आणि हा प्रवास कसा घडला हे मी तुमच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे. कारण की पूर्ण टॉक सेशन जवळ-जवळ आता एवढे सगळे एपिसोड्स एकत्र केल्यानंतर 1 तास ते 1.25 ते 1.5 तासामध्ये तो टाईम स्पॅन असतो. पण आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये काही गोष्टी बघूयात आणि महिला दिनाचं औचित्य साधून त्याच्यामध्ये ज्या काही महिलांमुळे मला मदत मिळालेली आहे, ते तर मी आवर्जून सांगेन. तर सुरू करते की 8 वर्षापूर्वीची नमिता ही अशी अजिबात नव्हती. एका शैक्षणिक संस्थेमध्ये मी काम करत होते. सकाळी 8ला जायचं, संध्याकाळी 5ला परत यायचं. नित्यनियमाने जसं प्रत्येक व्यक्ती आपल्या रात्री झोपताना गजर लावतात. आज पहिले घड्याळात लावायचे. आजच्या तारखेला त्याची जागा मोबाईलने घेतलेली आहे आणि गजर लावल्यावर दुसऱ्या दिवशी तो गजर वाजणार आहे आणि आपणच त्याला बंद करणार आहे, या कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये व्यक्ती झोपतात. तसंच
तो गजर तेव्हा वाजला सकाळी, मीच लावलेला होता. पण तो बंद करण्यासाठी मी उठू शकत नव्हते. पोटाच्या प्रचंड वेदना होत होत्या आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होते आणि अशाच पद्धतीत मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जेव्हा मी हॉस्पिटलला पोहोचले, त्या क्षणाला डॉक्टरांनी सांगितले, की "ह्या केसला मुंबईला हलवा." घरातून निघोस्तोवर एक पेशंट होते. हॉस्पिटलला पोहोचताना तिथे त्यांनी इमर्जन्सीत घेतल्यावर सांगितलं, "या केसला मुंबईला हलवा." केसची बॉडी होण्याच्या आत मुंबई गाठायचं होतं. जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स मधला प्रवास मी अनुभवलाय, ट्रँक्युलायझर्स म्हणजे काही झोपेची औषधं होते, पेनकिलर्स दिलेले होते आणि मुंबईचा प्रवास सुरू झालेला होता. त्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनमध्ये एक-एक मिनिटं कसा चाललेला होता, ती आतमध्ये जी व्यक्ती असते, त्यावेळेला जी मी होती, ते मला जाणवतं, की प्रत्येक क्षण आयुष्यातला किती महत्त्वाचा आहे. ज्या क्षणाला मुंबईत पोहोचले, हात जोडले देवाचे, की थँक यू व्हेरी मच मला जिवंतपणे तुम्ही हॉस्पिटलला पोहोचवलंय आणि परत एकदा हात जोडले त्या प्रत्येक व्यक्तीचे, ज्या व्यक्तीने माझ्या ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जागा दिलेली होती. बऱ्याचदा तुम्हाला जाणवलं असेल, तुम्ही सिग्नलवर आहात, तुम्ही रोडवर आहात, हायवेवर आहात, तुम्हाला मागून ॲम्ब्युलन्सचा सायरनचा आवाज येतोय आणि तुम्हाला वाटतं, जाऊ द्या, नाही दिली जागा तर फरक काय पडतो? खूप फरक पडतो. कारण की ज्या व्यक्तींनी जायला जागा दिली होती, त्याच व्यक्तींमुळे मी आज इथे तुमच्या समोर आहे. कारण की त्या क्षणाला एक-एक क्षण इम्पॉर्टंट असतो. आणि असं करत जेव्हा मुंबईला हॉस्पिटलला पोहोचले, डॉक्टरांनी सांगितलं, की आपल्याला तातडीने सर्जरी करायला लागेल. 1-1.5 तासाची सर्जरी असेल आणि मग तुम्ही नाशिकला परतू एक 4 दिवसांनी तुम्ही नाशिकला परतू शकतात. मनात हुश्य वाटलं. एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगते, की ज्या जगात आपण राहतोय, दॅट इस अ व्हर्चुअल वर्ल्ड. आता मी तुमच्याशी व्हर्चुअली कनेक्ट होतीये. तुम्ही मे बी तुमच्या बऱ्याचशा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतील, की आवडलं तर ऐकणार, नाही आवडलं तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये काहीतरी करत बसणार किंवा मध्येच WhatsAppचा मेसेज आला, Instagramवर काहीतरी आलं, तुमचं Twitterमधून काहीतरी आलं. त्याच्यामुळे यू आर ऑल्वेज डायव्हर्टेड. तर ह्या सगळ्या गोष्टी डायव्हर्जन्स माझ्या आयुष्यात पण होते. हे WhatsAppवर सकाळचे फुलं, पानं, कबुतरांचे मेसेजेस आपण दुनियाभराला सगळ्यांना पाठवतो. पण जी व्यक्ती आपल्याबरोबर असते 24 तास, जी घरातली व्यक्ती आहे, त्यांना कधी आवर्जून गुड मॉर्निंग, गुड नाईट आपण केलंय? खूप रेअरली ह्या गोष्टी होतात. मला त्या क्षणाला जाणवलं, की जवळ-जवळ 24 तास पूर्ण व्हायला आलेले होते आणि माझ्या हातात मोबाईल अजिबात नव्हता. माझ्या हातात माझ्या पतींचा हात होता. व्हिच इस व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट फॉर एव्हरीवन टू अंडरस्टँड, की सोशल मीडियावर फक्त कॉन्टॅक्ट्स असतात. तुमची बातमी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवता, दॅट्स इट. ते सगळेच लोकं येऊन तुमच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबत नाहीये. त्याच्यामुळे हे सर्व घडत असताना जो नेक्स्ट टप्पा होता, जेव्हा मला ॲनेस्थेशियातून जेव्हा मी बाहेर आले, त्या क्षणाला फक्त एका छोट्याशा काचेच्या खिडकीमधून म्हणजे आयसीयूच्या दरवाजाच्या समोर माझा बेड होता आणि मला दिसत होती, की इथे एक छोटी विंडो आहे. त्या काचेच्या इथून माझ्या बच्चूला माझ्या हसबँडने उचलून दाखवलेलं आहे. तो दाखवत असेल, की बघ तिथे मम्मा म्हणून. आणि त्या क्षणाला मी उठू शकत नव्हते, काहीच करू शकत नव्हते. कारण की इतके सगळ्या नळ्या लावलेल्या होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. जेव्हा आयसीयू मधून रूममध्ये आले आणि डॉक्टर्स मला भेटले आणि त्या क्षणाला डॉक्टर्सने मला सांगितलं, की "नमिता 50% युद्ध आपण जिंकलोय. 50% युद्ध अजून बाकी आहे." त्या क्षणाला ते आईस ब्रेकिंग मोमेंट होतं आणि त्यांनी मला सांगितलं, की "तुझ्या बायोप्सी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. तुला कॅन्सर आहे आणि जी 1 तासाचं ऑपरेशन ठरलं होतं, ते 11 तास चाललेलं आहे." भोज्याला शिवून आल्यानंतर कळतं, की आयुष्याचं खरं महत्त्व काय आहे. मराठी माणूस इक्वल टू नोकरी करणे. हेच समीकरण माझ्या आयुष्यात सुद्धा होतं. 1 महिन्याचं मीटर चालू असतं. तुमचा एक सिक्युअर्ड जॉब आहे आणि हेच सगळं शांतपणे छान माझं गुलाबी आयुष्य होतं. नोकरी मला सोडायला लागली कारण की ती किमोथेरपिस्टच्या सायकल्स किती असणार आहे, किती होणार आहे आणि किती वेळ लागणार आहे, हे निश्चित नव्हतं. डिपेंड्स की मिनिमम किती आणि मॅक्सिमम किती वेळ तर जाणारच होता. इतकी सुट्टी तर मला काही मिळणार नव्हती. तर मी नोकरी सोडली. आणि जेव्हा पहिल्या केमोथेरपी सायकल्सला जेव्हा मी प्रोसिजर सुरू करणार होते, त्या क्षणाला माझ्या हसबंडला मी म्हटलं, "प्लीज पास ऑन माय लॅपटॉप." माझा लॅपटॉप मला द्या. ते म्हणे, "अगं तुला कळतंय का काही? तू लॅपटॉप काय मागतीयेस?" मी म्हटलं,
मला लॅपटॉप हवाय. त्यांना वाटलं की काहीतरी आजकाल काय ना, खूप जण Google डॉक्टर्स बनलेत. आपल्याला काय होतंय हे असं काहीतरी टाइप केलं की तिथे बऱ्याचशा गोष्टी येतात. पण जेव्हा आपण डॉक्टर्सला भेटतो, डॉक्टर्सच सर्जरी करू शकतात. आपण घरच्या घरी तर सर्जरी नाही करू शकत ना. सो ऑल्वेज रेकमेंड पीपल की प्लीज हे Google डॉक्टर्स बनू नका. मी त्याच्यासाठी लॅपटॉप नव्हता मागितला. मी जेव्हा लॅपटॉप माझ्याजवळ मागितला, जेव्हा माझी पहिली किमोथेरपी सुरू झाली, त्यांनी मला बऱ्याच डॉक्टर्सने मला इथे मानेच्या खाली आणि इथे इथे चेस्टच्या वर पोर्ट लावलेला होता. या पोर्टमधून इंजेक्ट करणार होते ड्रग म्हणजे हे किमोथेरपीचं. पण त्या क्षणाला तिथे मला हे जाणवलं, की अ, दोन्ही हात माझे रिकामे होते. माझ्या हाताला कुठलंच सलाईन लावलेलं नव्हतं आणि जेव्हा तो लॅपटॉप मी घेतला, माझ्या पहिल्या केमोथेरपीला हॉस्पिटलच्या पलंगावर मी माझी कंपनी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लॉन्च केली. आपण नेहमी म्हणतो धूमधडाक्यात गोष्टी व्हायला पाहिजे. धूमधडाका ऑलरेडी ऑपरेशन थिएटरमध्ये झालेला होता, आयुष्यात झालेला होता. आता आपण घाबरतो का? कारण की जेव्हा व्यक्ती नोकरी करत असतो, तेव्हा व्यक्तीच्या मनात हे असतं की बापरे! नोकरी सोडली आणि एखादा व्यवसाय केला, तर हातातून नोकरी जाईल आणि व्यवसाय नाही सक्सेसफुल झाला, तर काय होईल? त्याच्यामुळे या दुविधामध्ये मी नव्हतीच, कारण की हातातून सगळंच निसटलेलं होतं. त्या क्षणाला ती कंपनी स्टार्ट केली, माझी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. माझ्या परिवाराला आणि जवळच्या व्यक्तींना सुद्धा वाटलं, की माझं मन रमेल म्हणून मी कंपनी स्टार्ट केली आहे. कारण की आता माझ्याकडे जॉब पण नाहीये. पण तसं अजिबात नव्हतं. मी कंपनी स्टार्ट केली होती काहीतरी ध्येय ठेवून. खूप मेहनत घेतली. माझी कंपनी थोडक्यात काय करते हे तुम्हाला सांगते, की आम्ही आजकाल खूप अभ्यासक्रम आहेत. म्हणजे IGCSE, त्याच्यानंतर ICSE, इंटरनॅशनल बॅकलॉरिएट, त्याच्यानंतर हे जे इंटरनॅशनल सगळे अभ्यासक्रम झालेले आहेत, हे अभ्यासक्रम काय आहेत, हे एक्सप्लेन करायचं पालकांना, ओरिएंटेशन सेशन्स. प्लस जास्त करून आम्ही फक्त बोर्डिंग स्कूल्सच्या ॲडमिशन्स करतो. आम्ही ह्याच्या स्कूल्समध्ये रिक्रुटमेंट्स करतो. तर ह्या सर्व गोष्टी अंडर वन रूफ माझ्या कंपनीत होतात. देहरादून पासून सुरुवात केली कारण की तिथे सगळ्यात जास्त अतिशय सुंदर भारतातल्या बोर्डिंग स्कूल्स आहेत. नाशिकमधून मुंबईला सुद्धा कधी न एकटी गेलेली व्यक्ती केमोथेरपी सुरू असताना डोक्यावर केस नाही, विग लावून नाशिक ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते देहरादून असा प्रवास गाठला. मॅपवर पहिले बघून घेतलं की देहरादून आहे कुठे, कारण की जितके सपोर्टिंग लोक तुम्हाला भेटतात, तेवढेच तुम्हाला डिमोटिव्हेट करणारे लोक सुद्धा भेटतात. आणि त्या क्षणाला हा माझा एंटरप्रेन्युअर जर्नीचा प्रवास सुरू झाला. 6 महिने उलटून गेले. 6 महिन्यांमध्ये बऱ्याचशा माझ्या किमो सायकल्स ऑलमोस्ट संपायला आलेल्या होत्या. पण माझ्या 6व्या किमो सायकलला मला एक व्यक्ती भेटले. ते 70च्या वयोगटातले होते. आणि त्यांनी मला त्यांना वाईट वाटत होतं, की पहिल्या 3 शाळांचं जे काम आम्हाला मिळालेलं होतं, म्हणजे मला माझ्या कंपनीला मिळालेलं होतं, त्यांच्या कंपनीकडे 15 वर्षांपासनं त्या शाळा त्यांना ते काम देत होत्या. त्यांना फार कुतूहलही वाटलं, नवलही वाटलं. त्यांना वाटलं, काय कुठली छोट्या शहरात नाशिकमधली ही पोरगी येतीये, काहीतरी बिझनेस सेटअप करतीये, केमोथेरपी चालू आहे, असं काहीतरी त्यांच्या कानावर पडलं आणि त्यांना कुतूहल होतं मला भेटायचं. ते मुंबईला माझी किमोथेरपी चालू असताना मला भेटायला आले आणि किमोथेरपी म्हणजे जवळ-जवळ ॲसिड पिल्यासारख्या वेदना. ह्याच्यापेक्षा जास्त मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला, कारण की त्या वेदना 1-2 नाही 13 वेळा अनुभवल्या आहेत. 13 सायकल्स झालेल्या आहेत. प्रचंड वेदना असतात. इमोशनली, फिजिकली तुम्ही डिस्टर्ब्ड असतात आणि 6व्या किमोथेरपीला एवढी मोठी दिग्गज व्यक्ती येऊन मला हॉस्पिटलमध्ये भेटते आणि मला म्हणताय, "कैसा लग रहा है?" त्यांना वाटलं की 50% तिला कॅन्सरने खाऊन टाकलंय. मी जर हिचं मनोबल तोडलं, तर ही आत्ताच कंपनी बंद करून टाकेल. काय म्हणजे जे आपल्याला कॉम्पिटिटर कोणी महिला आली एज्युकेशन सेक्टरमध्ये, कन्सल्टन्सीमध्ये, तिचं सुद्धा इथे अस्तित्व राहणार नाही. आले आणि मला म्हणे, "कैसा लग रहा है?" अगदी असं तसं. मग मी पण त्यांना तेच माझे थोडी पद्धत वेगळी होती. मी त्यांना म्हटलं, "एक शेर अर्ज करना चाहूंगी." त्यांनी सांगितलं, "इर्शाद." मी त्यांना म्हटलं, "किसी ने पूछा गालिब से, किसी ने पूछा गालिब से कैसे हो? गालिब ने मुस्कुरा कर कहा, गालिब ने मुस्कुरा कर कहा, जिंदगी में गम है, जिंदगी में गम है, गम में दर्द है, जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मजा है और मजे में हम है."
घ्यावा. त्या क्षणाला त्याच्यानंतर सरांनी मला वाटेल ती मदत केलेली. ते म्हणे, "खऱ्या अर्थाने तुझं मनोबल तोडायला आलेलं होतं." कसं असतं ना, कोणी-कोणी व्यक्ती निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी कसं घेऊन येतं ते आपल्याला सुद्धा जाणवतं. आणि एक गोष्ट माझ्या आई-बाबांनी मला नेहमी सांगितली, की "अगं, नोकरी म्हणजे 8 तासाचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे 24 तासाची नोकरी." तुम्ही 24 तास तू जर डेडिकेटेड आहेस, तुझा तेवढा वेळ देणार असशील, तर तू हमखास कर. आणि असं करत-करत एक पूर्ण वर्ष उलटलं. पण 3च शाळांचं जे सुरुवातीला काम मिळालं होतं, तेवढंच काम माझ्याकडे होतं. नाशिकचे बरेचसे जण मला विचारायला लागले, "अगं, तुझे आम्ही कधी-कधी फोटो बघतो, कुठे देहरादून, मसुरी असं तिकडे सगळे तू जाते, इंदोरच्या शाळा आहेत, जयपूरच्या. करते तरी काय तुझी कंपनी? आम्हालाही आवडेल ऐकायला." मला वाटलं, की सगळ्यांना खूप इच्छा आहे ऐकायची आणि असं सगळ्या एज्युकेशन सेक्टरमध्ये मी उतरले आहे. त्याच्यामुळे आपला हा प्रवास त्यांच्याशी मांडूया आणि मी छानसं एक कार्यक्रम ऑर्गनाइज केला. लॉन्च माझ्या कंपनीचा ठेवला. तोच मी लोगो पण डिझाइन केलेला नव्हता. एकटीच होती कंपनीमध्ये आणि या बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या. म्हटलं चलो हरकत नाही. ह्या गोष्टीने सगळ्या गोष्टी लाईन लागेल सगळ्या गोष्टींची. आयुष्यात पहिली प्रेस नोट लिहिली, पत्रकारांना फोन केले, मेल्स केले, की उद्या ह्या-ह्या दिवशी असा-असा इथे-इथे कार्यक्रम आहे. 350 लोकांनी कन्फर्मेशन दिले, "नमिता 101% येणार आणि तुझ्या तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्कीच देणार." मी खुश होते, की म्हटलं वाह! आपले एवढे सगळे मित्र-मैत्रिणी, परिवार एवढा सगळेजण येणार आहेत ऐकायला. छान सगळा सेटअप तयार झालेला होता. संध्याकाळी 5ची वेळ होती. टिक-टिक, 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 टिक-टिक चालू असताना संध्याकाळचे 7 वाजले. 350 जे इन्व्हायटीज होते, 350 लोकांपैकी 10 लोकं आले. 10 लोकांपैकी 8 जण माझ्या परिवारातले होते. 2 जण ज्यांना मी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. मीडियाला फोन केला. ते म्हणे बघू मॅडम म्हणजे कुठे जागा मिळाली तर तेव्हा त्याच्यात आम्ही फिट करूया ही बातमी." त्या क्षणाला प्रचंड रडले, पण खचले नाही. कारण की अशी जोरात थोबाडीत मारलेली आहे, की एक कॅन्सर पेशंट कुठलं तरी एक एक कंपनी स्थापन करतीये, याच्यापेक्षा जास्त ती काय करू शकणार आहे? 3 शाळांचं काम म्हणजे खूप काही भूषण आहे का? प्रत्येक व्यक्तीला आजकाल वाटतं, की सक्सेस म्हणजे इन्स्टंट नूडल्स सारखं. अगदी टाकलं काही पाण्यामध्ये, की नूडल्स तयार. तसं तुम्हाला सक्सेस पाहिजे. सक्सेस इज कम्स विथ लॉट्स अँड लॉट्स ऑफ डिफिकल्टीज आणि या प्रत्येक पडाव मी आयुष्यामध्ये अनुभवलाय. मीडियाने रिजेक्ट केलं, लोकांनी मला रिजेक्ट केलं. त्याच्यानंतर ह्या ऑर्गनायझेशन्सला खूप मेहनत करून एक शाळा मी माझ्या कंपनीकडे मिळवल्या आणि ज्या वेळेला हे 350 लोकं नाही आले, मीडियाने माझे कार्यक्रमाची बातमी नाही लावली, कोणी काहीच छापलं नाही. प्रेस कॉन्फरन्स मी घेत होती, कोणीच आलं नाही. त्या क्षणाला माझे बाबा मला बोलले, की "बेटा, नाम ऐसे करो की काम हो जाए, वरना काम ऐसे करो की नाम हो जाए." ती गोष्ट गाठीशी बांधली आणि एक आजचा दिवस आहे, जेव्हा यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स कडे भारतातल्या 132 शाळांचं काम आहे. एकटीने सुरू केलेली कंपनीमध्ये आज 44 लोकं माझ्याबरोबर काम करतायत. ह्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू शकते, की काय सक्सेस आहे? स्लो अँड स्टेडी हळू-हळू, हळू-हळू प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला चांगले, वाईट सर्व प्रकारचे लोकं भेटणार आहेत. आणि हा सर्व प्रवास चालू असताना एंटरप्रेन्योरियल जर्नी तर अशीच सुरू होती. तुम्हाला वाटत असेल, की हा मुकुट ह्याच्यापर्यंत कशी पोहोचले? तर आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते, की 2015 मध्ये मला मिसेस इंडियाकडनं कॉल आला, की तुमची ऑनलाईन एंट्री दिलेली आहे आणि ऑनलाईन एंट्रीमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय आणि 2 दिवसात 48 तासात तुम्हाला दिल्लीला पोहोचायचंय. तुमचे तिकीट्स मेल केलेले आहेत. सगळं इतकं कन्फर्म्ड ईमेल, तिकीट्स सगळं काही. पण एंट्री कोणी दिली? मी जर एंट्री दिलेली नाहीये ऑनलाईन, मग एंट्री कोणी दिली? मला वाटलं माझ्या हसबंडने दिली, माझ्या घरात सासूबाई आहे त्यांनी दिली, कोणी अजून माझे आई-बाबा जवळचे कोणी आहेत त्यांनी. मी सगळ्यांना कॉल केले, कोणीच दिलेली नव्हती. माझी एंट्री मिसेस इंडिया स्पर्धा 2015 करता माझ्या हॉस्पिटलच्या नर्सने दिली होती.
क्या बात. काही नाते आहेत ना, ते तुम्ही जन्माला येताना घेऊन येतात आणि काही नाते आहेत, ते तुम्ही तुमच्या आयुष्यभरात घडवतात. तसं माझं आणि या सिस्टरचं नातं होतं. तुमच्या बरोबर तुम्ही आता एवढे सगळेजण ऐकतायत, तुमच्या बरोबर कोणीही व्यक्ती आजूबाजूला बसलेली असेल, त्या व्यक्तीला येऊन कोणी नुसतं एक इंजेक्शन जरी दिलं, तरी तुम्हाला तो त्रास होतो, की अरे, कारण की ती व्यक्ती तुमच्या किती जवळची आहे. जेव्हा मला किमोथेरपी चालू असायच्या, तेव्हा आजूबाजूला सगळे असायचे. पण त्या सिस्टर नेहमी माझ्या जवळ बसून असायचे. कारण की सिस्टर यांना पेशंट्स बघायची सवय असते. आपल्यांना तेवढी सवय नसते आपल्या लोकांना. आणि हे सर्व चालू असताना मी जेव्हा सिस्टरला फोन केला, तर सिस्टर मला म्हणे, की "कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए." ते साउथ इंडियन केरलाइट कॅथलिक सिस्टर आहेत. तर त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं, म्हटलं, "नक्कीच मी काहीतरी करून दाखवेन." एक छोटासा मुकुट मिळाला 2015 मध्ये मिसेस इंडियाचा आणि तो मुकुट घेऊन जेव्हा मी दिल्लीहून मुंबईला लँड झाले, मी अंधेरीला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि ते सिस्टरला गच्च मिठी मारली. म्हटलं, "तो मुकुट छोटूसा आहे," म्हटलं, "पण मला खूप मोठ्या आशा देऊन गेलाय." त्याच्यानंतर त्याच वर्षी 2015 मध्ये ह्याच्यापेक्षा मोठा दिसणारा चंदेरी मुकुट जिंकले मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन हाँगकाँगमध्ये. तिथे 21 देशांच्या महिलांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. अतिशय सुंदर अनुभव होता. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीचा मुकुट डोक्यावर आला आणि तसंच फॉलो केलं. मुंबईत लँड झाल्या-झाल्या अंधेरीच्या हॉस्पिटलला गेले, सिस्टरला गच्च मिठी मारली. तरी ती सिस्टर म्हणतेय, "नाही." म्हणे, "कॅन्सर को एक चेहरा चाहिए." म्हटलं, "असं का म्हणतेय?" एक अशी व्यक्ती जी इतकी सीनियर सिस्टर आहे, त्या त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर फार तर त्यांच्या घरी जात असतील, तिथून येत असतील. बाहेरच्या जगाची खूप काही माहिती नाही. पण तरी एक व्हिजन बघा व्यक्तीचं. त्या एका महिलेचं व्हिजन बघा. मला म्हटले, की नाही, कंटेंटेडच नाही. मी म्हटलं, "काय करावं? महिलांना काहीही केलं तरी सॅटिस्फॅक्शनच नाहीये." तर त्या क्षणाला 2017 मध्ये मला इन्व्हाईट आलं मिसेस ग्लोबल युनायटेड क्वीन्सचं फ्रॉम अमेरिका. मिनियापोलिस, मिनेसोटामध्ये हेडक्वार्टर्स आहे त्यांचे आणि त्यांनी मला Instagramवर फॉलो केलं. Instagramवर नमिता कुहक नावाने आहे मी आणि Facebookवर नमिता परितोष कुहक नावाने आहे. आणि दे फॉलोड मी. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, की तुम्ही कुठली अभिनेत्री नाही, तुम्ही कुठले नाटक करत नाही, सिनेमे करत नाही, कुठल्या डेली सीरियल्स करत नाही. पण तुम्हाला इतके जेन्युइन ऑर्गॅनिक फॉलोवर्स आहेत आणि तुम्ही लिहितात खूप छान. तर आम्हाला आमच्या देशात तुम्हाला इन्व्हाईट करायचं ह्या स्पर्धेकरता, की जिथं क्रायटेरियाच कॅन्सर सर्व्हायव्हर तुम्ही असायला पाहिजे. एक नॉर्मल व्यक्ती त्या पेजपर्यंत नाही पोहोचू शकत. किती सुंदर गोष्ट आहे बघा. सुंदर मी याच्याकरता म्हणतेय, की मी 48 देशांच्या 48 कॅन्सर सर्व्हायव्हर्सला जेव्हा मी भेटले, तेव्हा मला जाणवलं, की सौंदर्य बाह्य नसतं. आणि तीच गोष्ट मी आत्तापर्यंत बघत आली आणि महिलांना तेच सांगतेय. हे मला विचारू नका, की मेकअप टिप्स नका विचारू. मला हेल्थ टिप्स विचारा. कुठल्या टेस्ट तुम्ही कुठल्या वयोगटात करायला हव्या त्या विचारा. त्याच्यावरचे इनपुट्स तुम्ही नक्कीच घ्या. आणि हे चालू असताना जेव्हा मी एअरपोर्टवर पोहोचले, तेव्हा ते एज्युकेशनल कन्सल्टंट जे सीनियर कन्सल्टंट ज्यांना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की त्यांना मी ते शेरू-शायरी ऐकवलं. ते एअरपोर्टवर आलेले होते आणि त्यांनी मला एक पाकीट दिलं आणि मला पाकीट दिलं आणि मला म्हटले, की "जर जिंकलीस तर उघड, जर हरलीस तर पूर्ण अदबीने मला हे परत कर." म्हटलं, "अरे काय व्यक्ती आहे?" म्हटलं, "एअरपोर्टवर केबीसी खेळतायत." बट हरकत नाही. ते पाकीट मी घेतलं आणि तशीच निघाले. आणि फ्लाइटमध्ये फक्त काय माहिती एकच वाक्य माझ्या डोक्यात होतं, की मराठी माणूस आहे कसा? मराठी माणूस आहे कसा? अरे लाथ मारेल तिथे पाणी काढेल. प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हे जाणवत असेल. मला वाटायचं, की आता फक्त मी लँड होण्याचं बाकी आहे आणि आपण आपण कुठेतरी जवळ आलेलो आहे आपल्या ध्येयाच्या. तसं करत मी सगळे राउंड्स माझे पार पडले. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत, बट मी एवढ्या डिटेलमध्ये जात नाहीये. शेवटचा शेवटच्या प्रश्नावर येते. शेवटचा प्रश्न जेव्हा त्यांनी विचारला, त्यांनी मला सांगितलं, की डिस्क्राईब वुमेन इन वन सेंटेन्स. आपण अशा देशात राहतो, की ज्या देशामध्ये महिलांवर 1000 एपिसोड्सच्या सीरियल बनतात. त्या आपण न चुकता बघतो. त्याच्यानंतर मूव्हीज आहेत, त्याच्यानंतर ऑटोबायोग्राफीज आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. पण त्या महिलेला एका वाक्यात डिस्क्राईब करायचं मला जेव्हा मी 7वीत होते, तेव्हा मी शाळेत एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये काही गोष्टी एक लाईन विसरून जात होते. ती लाईन मला
खूपदा मी लिहून काढली आणि मला ती इतकी आठवली, त्या क्षणाला तिथेच आठवली आणि तेच उत्तर होतं माझं मिसेस ग्लोबल युनायटेडच्या फायनल याच्यासाठी. मी त्यांना म्हटलं, "थँक यू जजेस फॉर द क्वेश्चन. Though it's very difficult to describe women, but I will try." आज जागतिक महिला दिन आहे म्हणून हे आन्सर सुद्धा तुम्हाला सर्वांना समर्पित आहे. फॉर मी, women is the generator, operator, creator and director of this world. आणि हा चमचमणारा मुकुट डोक्यावर आला आणि सगळं सगळं खूप छान गुलाबी चित्र होतं, आनंद अश्रू वाहत होते आणि मला एकदम आठवलं ते पाकीट. म्हटलं शैक्षणिक संस्थेमधले 75चे गृहस्थ मला असं काहीही उगीचच देणार नाही. काहीतरी नक्कीच त्या पाकिटात असेल. आता तर म्हटलं मी ऑफिशियली जिंकलीये. मी जाऊन बघते. मी माझ्या पेजंट डायरेक्टर मिसेस हॉगर यांची परमिशन घेतली आणि माझ्या रूमकडे धाव घेतली. आणि रूममध्ये बघते तर सगळ्या देशांच्या ज्या कंटेस्टंट्स सेमी फायनलिस्ट पर्यंत आलेल्या होत्या, फायनलिस्ट होत्या, त्या सर्व बसलेल्या होत्या तो क्राउन बघण्याकरता. कारण की प्रत्येकाने फक्त तो दुरून बघितला होता. तो घातलेला कसा दिसतो, त्याला त्याला टच करून त्याचा फील कसा आहे हे बघण्याकरता सगळे आतुर झालेल्या होत्या. पण मी आतुर झालेली होती त्या बॉक्समध्ये, त्या त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते बघण्याकरता. जेव्हा मी ते एन्व्हलप ओपन केलं, माझ्या डोक्यावर असाच मुकुट होता. तो दुसरा मुकुट होता. हा माझा लाईफटाईम क्वीनचा आहे. तो डोक्यावर मुकुट, तो सगळा इव्हनिंग गाऊन आणि हे सर्व गोष्टी हातात असताना मला त्या क्षणाला अतिशय मिक्स्ड फीलिंग्ज होत्या, मिश्र भावना होत्या. मी इतके जास्त रडायला लागले. तुम्हाला माहिती आहे त्या पाकिटातून आपल्या देशाचा, आपल्या भारताचा खादीचा राष्ट्रध्वज तिरंगा होता. इतकं भरून आलेलं होतं तो क्षण माझ्यासाठी आणि ज्या क्षणाला मी तो पूर्ण तिरंगा डोक्याच्या वर उचलून तसाच वरती घेऊन मी प्रेस कॉन्फरन्ससाठी गेले. मला आमच्या पेजंट डायरेक्टरने सांगितलं, "नमिता जस्ट टर्न." म्हटलं, "अहो माझ्याकडनं काही चुकलं का?" ते म्हणे, "तू बघ तर खरी." मी फक्त वळून बघितलं तर 48 देशांच्या झेंडे, हे सगळे 48 देशांचे झेंडे लावलेले होते आणि सर्वात उंच आपल्या भारताचा झेंडा होता. कारण की पहिल्यांदा तो मान मिसेस ग्लोबल युनायटेडचा भारतीयाला मिळालेला होता. त्या क्षणाला तुम्ही जाणवतात, आपण किती वेळा म्हणतो, "काय केलंय ह्या देशाने माझ्यासाठी?" अरे तुम्ही काय केलंय देशासाठी? ते जास्त महत्वाचं आहे. माझ्यामुळे माझ्या देशाचा झेंडा, तो तिरंगा 48 देशांच्या झेंड्यामध्ये सर्वात मोठा उंचावलेला आहे. त्या क्षणाला जाणवतं, की भारतीय होने की आन, बान, शान क्या होती है. तो इतका मनामध्ये उल्हास आणि हर्ष होता, की तुम्हाला मी शब्दामध्ये मला एक्सप्लेन करता येणार नाही. पण हे सर्व छान चालू होतं. प्रोटोकॉल प्रमाणे, कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 1.5 महिना मी अमेरिकेत राहिले. कारण की आमचे जे रॉनल्ड मॅकडॉनल्ड हाऊसेस असतात, म्हणजे छोट्या मुलांना ज्यांना कॅन्सर झालेला आहे, जे शाळेत नाही जाऊ शकत, त्यांना तिथे शाळा त्यांच्यापर्यंत येते. तर असे काही जे तिथे आहेत, तर त्याच्यात आम्ही आमचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. तर तिथे मी 1.5 महिना म्हणजे वेगवेगळ्या झोन्समध्ये, म्हणजे शिकागो आणि इकडे असे मी ते 1.5 महिना कंप्लीट करून भारतात जेव्हा परतले, तेव्हा एक पूर्ण एवढ्या 1.5 महिन्यामध्ये ज्या सिस्टरमुळे तो एवढा मुकुट मिळाला, त्या सिस्टरने माझ्या WhatsAppला उत्तर दिलेलं नव्हतं. माझ्या कुठल्याच फोन कॉल घेतलेला नव्हता. मला वाटलं असं काय करतायत? आता तर शेवटी हा हा मानाचा मुकुट मिळवलेला आहे. तो खऱ्या अर्थाने ती सोनेरी रिबन सेंटरमध्ये आहे. इट इस ओन्ली फॉर कॅन्सर सर्व्हायव्हर्स. सो मी खूप थ्रिल्ड होते. पहाटे 3 वाजता लँड झाले, सगळं स्वागत समारंभ झाला आणि मी अगदी विजनने तिथे निघालेले, की नाही आपल्याला आता हे फायनली या सगळ्या गोष्टी त्या सिस्टरशी डिस्कस करायच्या आहे. पहाटेचे 3 वाजलेले होते. माझे पती आणि सगळी फॅमिली घ्यायला आलेली. त्यांना मी म्हटलं, की आपल्याला अंधेरीला हॉस्पिटलला जायचंय. माझ्या पतीने गाडी वळवली. म्हटलं, "अहो, तुम्ही नाशिकच्या दिशेला निघालेत." ते म्हणे, की मी म्हटलं, "मला सिस्टरला भेटायचंय आत्ताच." त्यांनी मला सांगितलं, "द सिस्टर इज नो मोर." हो. ज्या व्यक्तीने नमिता कुहक घडवली, जिथे एका स्त्रीने बघितलेलं स्वप्न, तिची इच्छा होती, की ते कोणीतरी पूर्ण करावं. तिचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं, पण बघायला तीच नव्हती. मी सर्व महिलांना सांगेल,
की एकमेकांशी कॉम्पिटिशन करू नका. काहीच मिळणार नाहीये तुम्हाला आयुष्यामध्ये कॉम्पिटिशनने. एकमेकांची ताकद बना. be someone. You should show the world who you are and who you can be. मी म्हटलं ना, मैं किसी से बेहतर करूं इससे कोई फर्क नहीं पड़ता. मैं किसी का बेहतर करूं इससे बहुत फर्क पड़ता है. Yeah. आणि ह्या सिस्टरने अगदी म्हणजे माझं मन इतकं भरलेलं होतं, मी रडत म्हणजे पूर्ण प्रवास अगदी माझा नाशिक पर्यंत येऊस्तोवर मी रडत होते. अगदी एक्सप्रेसिनच्या तिथपर्यंत पोहोचल्यावर सासूबाईंचा फोन आला आणि सासूबाई माझ्यापेक्षा जास्त फोनवर रडत होत्या. मला वाटलं ह्याच कारणाकरता रडतात. ते म्हणे हे कारण आहेच. पण म्हणे अगं दाद द्यावीशी वाटते तुझ्या मेहनतीची. म्हणे एक काळ होता जेव्हा मीडियाला तू म्हणत होती, "अहो एवढं छापता का? अहो एवढं तुम्ही डिटेल्स घेतात का?" आज अख्ख्या महाराष्ट्राचं मीडिया आपल्या घराच्या बाहेर उभं आहे. याला म्हणतात सक्सेस. यालाच म्हणतात की एक साधारण घरातल्या साधारण महिला जिचे स्वप्न मात्र मोठे होते, स्वप्नामध्ये आडकाठी कॅन्सरने घातली, पण मी नाही थांबले. कारण की माझे जेवढ्या शिकवण मला दिलेली आहे ती इतकीच आहे. फक्त मेहनत कर. कोणाचंच कधीच वाईट चिंतू नको. नेहमी चांगलंच होईल. हां, थोडा वेळ लागेल. मला वाटायचं की का माझ्या कंपनीचं सक्सेस होत नाहीये. आज 8 वर्ष झाल्यावर ह्या एवढा मोठा आकडा तुम्हाला दिसतोय. त्याच्या आधी खूप खूप वेदना सहन केल्या आहेत. तासनतास त्या देहरादूनच्या शाळेला सिक्युरिटी गार्डच्या बाहेर बसलेली असायची त्यांच्या बरोबर कन्फर्म्ड अपॉइंटमेंट असून सुद्धा. कारण की माझं कंपनीचं अस्तित्व नव्हतं. त्या क्राऊनने आयुष्य बदलून टाकलं. जिथे सिक्युरिटी गार्ड बरोबर बाहेर बसायची, त्या शाळेमध्ये चीफ गेस्ट म्हणून जायला लागली. दिस इज डेस्टिनी, दिस इज सक्सेस, दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. हे 61 अवॉर्ड्स माझे 61 दागिने आहेत. 61 वेळा तितकीच मन भरून रडलीये. कारण की तिथपर्यंत पोहोचायला मला माहितीये काय किंमत मोजायला लागलीये. आता सुद्धा मला खूप जण म्हणायचे, "काय तू सोनेरी मुकुट घालून आपल्या आयुष्याच्या सगळी कहाणी सांगितलं. त्या बाईमध्ये ताकद काय हो?" निंदकाचे घर नेहमी असावे शेजारी. असे लोक भेटल्यामुळे 2019 मध्ये अशी घटना घडली ज्याच्याने इतिहास लिहिला. जिथे अगदी 2.5 किलोचं छोटं डंबेल मला धरता येत नव्हतं. तो अशी जिममध्ये मी जात होते. सगळे बघायचे की कशी विचित्र दिसणारी ही बाई आहे. हिच्याकडनं ते एक छोटंसं 2.5 किलोचं एवढं-एवढंसं डंबेल उचललं जात नाहीये. आणि त्या क्षणाला माझा आत्ता बॉडी वेट 50 किलो आहे. मला एक्सपेक्टेड होतं 150 केजीस 150 किलो टोटल वेट उचलणं. माझी टोटल नॅशनल्सला 162 केजीसची होती आणि मी पहिली कॅन्सर सर्व्हायव्हर महिला बनली, जिने पॉवर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल घेऊन चॅम्पियनशिप जिंकली. आपण म्हणतो ना की आता काही वय आहे का? काहीही शिकण्याकरता, काहीही हासिल करण्याकरता हे वय म्हणजे क्रोनॉलॉजिकल फक्त एक एक फिगर असते. मला कोणी विचारलं की तुमचं वय किती? मी नेहमी सांगते, कालपेक्षा 1 दिवस कमी आणि उद्यापेक्षा येणाऱ्या 1 दिवसापेक्षा 1 दिवस जास्त. सिंपल एज दॅट. कारण की आणि ह्या सर्व गोष्टी, सर्व घटना घडताना एक एक वेगळाच रोमांच माझ्या आयुष्यामध्ये असतो, नेहमी आहे. मला आपण म्हणतो ना सूर्यनमस्कार काय असतात ह्याची कल्पना सुद्धा नव्हती. जेव्हा मी योगाथॉनची ब्रँड अँबॅसेडर बनले तेव्हा हळू-हळू सूर्यनमस्कार करायला प्रयत्न करायला लागले, शिकले. आता मी दिवसाचे 108 सूर्यनमस्कार घालते. रिझन्स खूप देतात लोकं. आयुष्यामध्ये प्रचंड रिझन्स देतात. पुरुष किंवा बायका. जिम बंद आहे, कोविड चालू आहे, मला वेळच मिळत नाही, घरातून कसं काय बाहेर जायचं? इतकी छोटीशी जागा तुम्हाला लागते आणि नित्यनियमाने मी 108 सूर्यनमस्कार घालते. दॅट हॅज हेल्प्ड मी. माझं कोर इतकं स्ट्राँग आहे. आज फक्त महिना होतोय सर्जरी होऊन, तरी मी आज तुमच्या समोर आहे. हो, कम ज्यादा अजून थोडा वेळ लागणार आहे. पण नक्कीच आय विल बी बॅक इन ॲक्शन. 2 इव्हेंट्स ऑलरेडी घेतलेले आहेत आणि माझी इच्छा आहे म्हणजे चांडक सरांसाठी तर मी सांगेल, की आपण
ऑफलाईन भेटूया सर. जेव्हा ऑफलाईन भेटते ना मी, तेव्हा तुमच्या सर्वांचे डोळे, तुमच्या सर्वांचे एक्सप्रेशन्स जे मी बघते, त्याच्यातून जी ऊर्जा मिळते ना, ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे सगळं घडत असताना 85.5 केजीसचा तो जो फायनल डेडलिफ्ट उचलायचा होता, त्या क्षणाला डोक्यात इतकाच विचार होता, की मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. आणि त्या क्षणाला तसंच तो विचार केलेला आणि ते चमचमणारे गोल्ड मेडल पहिल्यांदा आयुष्यात स्पोर्ट्स पिरियड मध्ये पळून जाणारी मी, कधी शाळेमध्ये आणि आज हे अचीव्ह करतीये. तर हे कशामुळे? ही जी ऊर्जा मिळते ना तुम्हाला, ही सेल्फ डिसिप्लिन. मी मी तुम्हाला सांगते डिटर्मिनेशन, डेडिकेशन, डिव्होशन आणि डिसिप्लिन हे 4 डी तुमच्या आयुष्यात असतील ना, तुम्हाला कसलीच चिंता नाही. तुम्ही ऑर्गनाइज्ड राहा. मी म्हटलं ना, माणूस पैसे खूप कमवू शकतो. नाव कमवायला आयुष्य निघून जातं. सर्वांना इतकं सांगू इच्छिते. ऑफ मी तुमचे क्वेशन्स घेणार आहे आता. पण कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. थँक यू सो मच. ग्रेट ग्रेट मॅडम. म्हणजे असं वाटत होतं की हे संपूच नाही. एकदा तुम्ही आम्हा सगळ्यांना आम्ही इमोशनल करून टाकलं. तुम्ही तर झालात, पण आम्ही सगळे इमोशनल होऊन गेलो. इतके मेसेजेस आहेत त्याच्यावर की सगळे म्हणतात की आम्ही स्पेशलाइज. खरं म्हणजे मी सुद्धा स्पेशलाइज झालो. द वे यू हॅव गिव्हन ऑल द जी जर्नी तुम्ही सांगितली, आणि त्याच्यामध्ये अजून एक डी जोडा, डेअरिंगचा डी आहे, तो तुमच्यामध्ये आहे. इट्स रिअली ग्रेट. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जे करतायत, आणि एक माझ्या मते आज जे सगळे लोक आहे ना, त्यांना ही खरी, इव्हन महिला आहेत किंवा पुरुष आहेत, जे कोणी आहेत, त्यांना महिला दिनाची सर्वोत्तम भेट आहे माझ्या मते. याच्याहून चांगली भेट काय असू शकते? एक हे बघा, कोणी पैसे देत, जागा देईल, मार्केट देईल, परंतु जी हिंमत देते ना, ते असे लोक नाही राहत. जे तुम्हाला काहीतरी आज इन्स्पिरेशन देत आहे, असे खूप कमी लोक असतात. तुम्ही आज एवढ्यांना हे दिलंय ना, रिअली सिम्पली ग्रेट मॅडम. बरेच प्रश्न आहे माझ्या मनात, पण तरी हे जे सगळं आता तुम्ही भावनाही सगळ्या व्यक्त केलाय, एवढे सगळे अवॉर्ड मिळाल्यानंतर, एवढं सगळं तुम्ही प्रत्येक आवड घेताना तुम्हाला काहीतरी एक वेगळी फिलिंग जनरेट होत असेल, हॅव्हिंग वॉन सो मच ऑफ अवॉर्ड्स. जेव्हा परत एक अवॉर्ड मिळेल, ते तर लगेच मिळेल. आमचं सगळ्यांचं हे इथे जेवढे प्रेझेंट आहे फेसबुकवर, जेवढे लाईव्ह आहे, ते सगळ्यांचा अवॉर्ड तुम्ही ऑलरेडी मिळवलेलं आहे. पण तरी समजा एखादा अजून मोठा अवॉर्ड मिळेल, तुम्हाला काय असं वाटतं? आणखी तुमच्या आता कोणती अवॉर्ड मिळवण्याची तुमच्यामध्ये आता त्या त्या ज्या तुम्हाला, ज्यांनी नमिता कोहक घडवल्या, त्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाही आहेत. पण मग आता तरी सुद्धा काहीतरी एक असतं ना, की ज्या तुम्ही त्या त्या मॅडमकडे बघून, त्या नर्सकडे बघून, त्यांच्याकडून तुम्ही हे, आता तुम्हाला काय असं आहे की जे तुम्हाला पुश करत राहतं की असं नाव टू, अजूनही ही मंजिल तर झालेली नाही, अजून तर बरंच काही जायचंय, असं कसं वाटतं तुम्हाला? काय, हाऊ यू फील लाईक दॅट, कशा पद्धतीने? मी अवॉर्ड्सचं तर मी तुम्हाला सांगते ना सर, फक्त तुमचं काम बोलतं. जेव्हा काम बोलतं, त्यावेळेला ह्या ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण की अ, आजच्या तारखेला कितीतरी गोष्टी ह्या विकत घेतल्या जातात. पण जेव्हा सिन्सिअरिटी, डेडिकेशन, तुमचं हार्ड बघितलं जातं, तेव्हा तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी येतात. मला ॲज सच काहीही नकोय सर. मी फक्त मनातून इतकंच माझी इच्छा इतकीच आहे, की ह्या 1,800 मुलांचं मी काम जे बघतीये, जे कॅन्सर पेशंट्स आहेत, या बच्चूंना मी 8 वर्षापासून पदराखाली घेतलंय. मला वाईट इतकंच वाटतंय, की संख्या कमी नाही होते मुलांची, कॅन्सर पेशंट्सची, ती संख्या वाढतीये. इथे कुठेतरी काय कॉन्ट्रिब्युशन मी देऊ शकते, ह्याबरोबर मी महिलांसाठी ज्या स्क्रीनिंग टेस्ट कितीतरी झोन्समध्ये असतात, त्या स्क्रीनिंग टेस्ट आपण करतोय, पण महिला येतच नाही करायला काही. शेवटी स्टेज 4 आल्यानंतर कोण वाचू शकणार आहे? म्हणून मी इतकंच सांगू इच्छिते, की अ, छोट्यापणी अगदी म्हणजे माझं जे पहिलं शिक्षण झालं ते खेडेगावात झालं.
शेणाने सारवलेल्या शाळेमध्ये मी तिथून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे असं नाहीये की खूप काही भारी एसी क्लासरूम किंवा खूप काही इंटरनॅशनल शाळा-बिळा असं काही नाही. अगदी साध्या मध्यम वर्गीय परिवारातली मी व्यक्ती आणि त्याच्यातून हे केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं ना, की हे अवॉर्ड्स माझे दागिने आहेत. स्त्रीसाठी दागिने हे आपल्या सगळ्यात जवळची गोष्ट असते आणि तसंच हे माझ्यासाठी आहेत. म्हणून हे किती मिळो, काय मिळो असं काहीही नाहीये. फक्त माझं काम, द शो मस्ट गो ऑन. मी आत्ता आहे, मी नसल्यावर सुद्धा ह्याच गोष्टी, ह्या सगळ्या बच्चूंच्या डोक्यावरचं छप्पर कधी जाता कामा नये. हीच ह्याचीच जर मला साथ जनतेने दिली, हाच अवॉर्ड असणार आहे. बाकी सगळं तर येत जात राहतं सर. नाही मॅडम, यू विल हॅव अ व्हेरी लॉंग लाईफ. डोंट वरी. वी आर ऑल म्हणजे आम्ही सगळे तुमचे. कसं आहे, आपल्याला जीवन आहे ना, ह्या ठीक आहे, परमेश्वर जेवढे आहे तेवढंच देणार आहे. परंतु जेव्हा अशा शुभेच्छा सगळ्यांच्या असतात ना, आपलं लाईफ अजून वाढत असतं, याच्यात काही शंकाच नाही. एक भाग्यश्री पाटील म्हणून एक आपल्या आता आहेत, त्यांनी असं लिहिलंय की मी सुद्धा अशी स्टोरी आहे आणि आय एम सफरिंग फ्रॉम anxiety and depression after second pregnancy during COVID-19. I think she has some question किंवा काही असं काही त्यांना व्यक्त करायचं आहे. तर भाग्यश्री, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. वेर इज भाग्यश्री? हा, येस. हा, बोला बोला भाग्यश्री, बोला तुम्ही. येस सर. सर नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. आपण भेटलो आहोत. हा हा हॅलो. हा, बोला ना, ऐकू येते मॅडम. हॅलो. हा, येतोय. हा सर, मी हॅलो. हा, बोला बोला, तुमचं ऐकू येतंय. हा सर, ऐकू येतंय ना? हा सर, आपण भेटलेलो आहोत याच्या आधी आणि हा आम्ही उद्योगपतीचे सेशन आहे. हा 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 हॅलो. हा, तुमचा आवाज खूपच ब्रेक होतोय. तुम्ही मेसेज करा मॅडम. Sir, yes, you can continue with your question. हा, मेसेज करा मला. म्हणजे ऍक्च्युली माइट बी या मॅडमचं काही त्यांना खूप चांगले उपदेश मिळाले असते हाऊ वी कॅन. कारण की त्या सध्या त्या ह्याच्यातून आहे. कारण की म्हणजे हा. मॅडम सुद्धा इच्छा ती आहे आपल्या कोक मॅडमची, की याच्यातून काहीतरी टेक अवे घेऊन जावं, लोकांनी काहीतरी घेऊन जावं. आणि त्यांच्यामध्ये बी जी काही आहे, तर तरी सुद्धा मॅडम म्हणजे कसं आहे की जीवनात प्रश्न हे येणारच आहेत. ज्याचे कार्य महान त्यास यातना कठीण. अनंत अडचणीतून आपण जाणार आहोत. अशा वेळेला तुमच्या मधली जी पॉझिटिव्हिटी आहे, ती पॉझिटिव्हिटी कशी आणावी लोकांनी? तुम्ही, माझ्या मते तुमच्यामध्ये जी सगळ्यात मोठी गोष्ट मी पाहिली आतापर्यंत, ती पॉझिटिव्हिटी आहे. प्रचंड पॉझिटिव्ह. आज तुम्ही एवढ्या याच्यातून तर कोण सर्वाइव्ह राहिला असता आणि कोण एवढ्या परत अजून काही अचीव्ह करण्याची उमेद त्यांनी ठेवली असती. तुमची ही जी पॉझिटिव्हिटी आहे, ती कशी आपल्यामध्ये डेव्हलप होऊ शकते? तुमच्या अनुभवानुसार काय करायला पाहिजे की ज्यामुळे मनुष्य पॉझिटिव्हच राहील? काय तर काय तुमचं काय? ओके सर, ह्याबद्दल ते मी आवर्जून सांगेन की याचा मी अनुभव स्वतः बघितलेला आहे की एक एक टाइम, एक थोडासा टेम्पो असतो. आता कोणी ऐकलंय, काही चांगलं बघितलंय, तर तेवढा 1-2 दिवस व्यक्ती पॉझिटिव्ह राहतो. तिसऱ्या दिवशी परत तो डिक्लाइन सुरू होऊन जातो. हे खूप लोकांमध्ये होतं की आपण बऱ्याचदा काहीतरी खूप छान इन्स्पिरेशनल ऐकलंय, मोटिवेशनल काहीतरी आपल्याकडे ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, सीडी आहे, काहीतरी आपण सगळं फॉलो करतो. पण तो टेम्पो म्हणजे जो तुम्ही एक निर्धार करतात करायचा आयुष्यामध्ये, तो डिक्लाइन होतो. कारण की तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये कोणी काही बोललं किंवा तुम्हाला इन्स्टंट सक्सेस नाही मिळाला, तर नाही, याच्याने काहीच होत नाही. छोटीशी गोष्ट आहे सर. हे हे गेलेले केस डोक्यावर परत आलेत कसे? जर मला कोणी विचारलं, मला महिला जितके कॅन्सर पेशंट्सला मी भेटते, छोटीशी गोष्ट मी त्यांना सांगते की मी कुठलेही फॅन्सी ते तेल-बिल, टीव्हीवरच्या ॲड-बीड हे काही केलेलं नाहीये. कच्चं एरंडेलचं तेल जर आपण डोक्यावर नित्यनियमाने लावलं, ते चिकट आहे, असं आहे, तसं आहे, सगळं काही आहे. पण त्याच्यामध्ये तेवढाच गुणधर्म आहे की ते आपल्याला हे रिझल्ट्स देऊ शकतात. बायका एकदम पॉझिटिव्हली सगळं सुरू करतात. अगदी पहिला दिवस, दुसऱ्या दिवस, 8-10 दिवसांनी देतात सोडून. कंटिन्युइटी
इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तुम्हाला पीस ऑफ माइंड, मी म्हणत नाहीये तुम्ही मेडिटेशन करा. तुम्हाला अगदी छान फिरायला जायला आवडत असेल, दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ मेडिटेशन. चांगलं खायला आवडत असेल, खा, दॅट इज ऑल्सो अ मेडिटेशन. तुम्ही स्वतःचं मन मारून जे गोष्ट करतात तिथेच तुमचं डिक्लाइन सुरू होऊन जातं. त्याच्यामुळे आणि दुसरं काय असतं ना, अग्रेसिव्ह कॉम्पिटिशन, की अरे हिने हा बिझनेस सुरू केला का, हे तर मी पहिल्यापासूनच डिसाईड केलं होतं, मला तर इझिली हे करता येईल. आणि मग जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात जातात तुम्हाला जाणवतं की नाही, त्या व्यक्तीने किती काहीतरी केलेलं आहे, तो तेव्हा ती व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलीये. एक टोमॅटो सॉसची बाटली विकायला किती कष्ट पडतात हे जी व्यक्ती त्या बिझनेस मध्ये, ती व्यक्तीच सांगू शकते. आज त्यांची बल्क ऑर्डर जातीये, त्याच्या मागे त्यांची बल्क मेहनत आहे. आणि या मेहनतला कंटिन्युअस ठेवण्याकरता एक म्हणजे स्टॅबिलिटी, इमोशन्सवर, फिजिकल स्टॅबिलिटी. तुम्ही कुठलाही एक स्पोर्ट घ्या, काही पण. तुम्ही वॉकिंग घ्या, तुम्ही काय जॉगिंग करा, घरात सूर्यनमस्कार घाला, पण काहीतरी तुमच्या शरीराला चालना द्या. कारण की ते अतिशय गरजेचं आहे तुमच्या मेंदूला, डोक्याला चालना देण्याकरता, त्याला शांत करण्याकरता. आणि लिहा रोज. मी सांगते ना सर, मी रोज झोपताना एक छान कोट लिहिते. आज मला काय आवडलं चांडक सरांबद्दल, ओके मी लिहिलं बस. 8 मार्च 2022 क्लोज. दुसरा 9 मार्च 2022 ला काहीतरी एक कुठल्या तरी व्यक्तीला तुम्ही दिवसात भेटा. जेव्हा पण भेटतात तुम्ही काहीतरी ते त्या व्यक्तीकडनं शिकतात ना. कुठले ना कुठले ऋणानुबंध आपले जुने आहेतच ना, त्याच्यामुळेच आपण भेटतो. सो जस्ट मेन्शन नाईसली. एक छोटीशी डायरी मेंटेन करा. जेव्हा वर्ष संपतं ना, तुम्ही स्वतःच बघा, अरे बापरे, मी तर काय काय लिहिलेलं आहे. जरुरी नाही की रोज खूप काही छानच गोष्टी आहेत का. एक असाही दिवस येतात जेव्हा काहीच नसतं. तुम्ही लॉकडाऊन मध्ये धुणी धुतलीये, भांडी घासलीये, आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी केल्यात, त्याच्यात सुद्धा मोटिवेशन होतं. भांडी इतकी चकचकाट घासली की माझा चेहरा इतका छान दिसत होता की म्हणजे ओ, ते पण एक अचीवमेंट केली मी. किंवा ओके, हे नाही तर आपण हे तरी केलेलं आहे आज. शाळा सगळ्या बंद होत्या, मलाही डाऊनफॉल होता बिझनेस मध्ये, पण आय केप्ट माय थिंग अलाइव्ह. तुम्ही तुमचं मोटिवेशन इंटॅक्ट ठेवू शकतात कंटिन्युटीने. तुम्ही तर म्हणजे खूप काय, म्हणजे मी तर तुमचा म्हणजे सिन्स आय एम युअर फ्रेंड ऑन फेसबुक, मी तुमच्या तर रेग्युलर खूप काही ऍक्टिव्हिटी चालू राहतात. म्हणजे काही ना काही, म्हणजे आय रिअली म्हणजे बेसिकली काय, डुईंग समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन डुईंग नथिंग. दॅट इज Yes. व्हॉट आय थिंक यू वॉन्टेड टू से, दॅट यू आर डुईंग, म्हणजे विच आय एम द विटनेस ऑफ इट. कारण मी सगळं ते पाहत राहतो आणि ज्या पद्धतीने तुमचं म्हणजे तुमची जी एक कंटिन्युटी आहे तीच महत्वाची. आपण खूप वेळेला जसं सांगितलं आता मॅडमने, की आपण गिव्ह अप करून टाकतो, थांबून जातो, निराश होऊन जातो, डिप्रेस होतो. एक क्षण काही 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 क्षणापुरते आहे, निघून जात असतात. जसं मॅडमच्या जीवनात आहे, म्हणजे त्यांनी पहिलं जे सांगितलं त्यांनी इव्हेंट, 350 लोकांनी कन्फर्मेशन दिलं आणि एकही आलं नाही. तसं पाहायला गेलं तर 8 जण त्यांचे नातेवाईकच होते, 2 गेस्ट होते. पण इवन दो शी हॅड नॉट स्टॉप्ड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की उलट त्यांनी त्याच्यातून पॉझिटिव्ह इम्प्रेशन घेतलं, तर असं करूया की लोकांची लाईन लागेल. आणि आज तशी परिस्थिती, कालच त्यांचे 2,500 लोक त्यांना ऐकायला होते. मला सांगायचं काय की आजही त्यांना 1000 लोक, म्हणजे माझ्या मते तुम्ही तर एका आठवड्यात 1000 आमचे व्ह्यूअर होऊन जातील. आणि ते आमचे 10,000 आम्हाला हे आहेत. तर डेफिनेटली मला सांगायचं आहे की जे एक स्पिरिट मॅडमकडे मी पाहिलं. आणि मॅडम, मला हा खरंच प्रश्न होता की तुम्ही केमोथेरपी घेतली, एवढं म्हटलं, एवढे सायकल्स केले, तुमचे केस एवढे चांगले कसं काय? मला हा खरं प्रश्न होता. हाऊ कम, म्हणजे आणि ते नॅचरल आहे, ते बी दिसतं ना. ते हो. काही तेवढंच कळतं की ते नॅचरल आहे. पण ते कसं, म्हणजे तुम्ही काय, म्हणजे इट्स रिअली ट्रिमेंडस विल पॉवर दॅट यू हॅव गॉट. आणि इतक्या अचिव्हमेंट्स आहेत तुमच्या. म्हणजे इनफॅक्ट मला जे मिळालं ना नेटवर्क, मी म्हटलं अरे हे जर सांगायला लागलो ना, इट विल टेक ऍटलीस्ट 1 hour टू डिस्क्राईब यू. नाही का, ऍटलीस्ट 1 hour इतकं त्यांचं केलेलं काम आहे. आणि जे आज आपण ऐकलं ना, ते तर म्हणजे ते ऐकायला मिळालं नसतं, इतकं ते लांबलचक आहे. आणि त्यांच्या अचिव्हमेंट्सच तेवढे आहेत. तर आता हा जो तुमचा टेम्पो कायम राहतो आहे, तुम्ही आता काही सांगितलं असतं की म्हणजे तुम्ही ते लोकांना चाहेल, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही ते करत आहात.
नाही का. तुम्ही आज 108 सूर्यनमस्कार म्हणजे इट्स रिअली ग्रेट. म्हणजे 108 सूर्यनमस्कार करणं आणि एवढं ते पॉवर लिफ्टिंग मध्ये तुम्ही हे करणं. तुमचं वजन 50 किलो आहे. हे सगळं रिअली अमेझिंग आहे सगळं. म्हणजे रिअली ज्या पद्धतीने तुम्ही सगळं सांगतायत हे ऐकताना तर अशी परी कथा ऐकतोय की काय. आणि खरंच समोर परीच बसलेली आहे आमच्या समोर की जी आम्हाला परी कथा सांगतो आम्ही ऐकतोय असं वाटतंय आम्हाला की खरंच हे कसं शक्य आहे, कसं होऊ शकतं. तुम्ही खूपच म्हणजे आय थिंक मॅडम तुम्ही खूप मोठ्या इन्स्पिरेशन आहात सगळ्यासाठी. तुम्ही ह्या ज्या म्हणजे उद्योजकांसाठी आता म्हणजे आपलं बेसिकली ऍज यू नो की वी बेसिकली प्रमोट एंटरप्रेन्योरशिप आणि महिलांसाठी हे काम करतो आणि बरेचसे प्रोग्राम बरेचसे काही तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहात. तर हे जे काही चालू आहे ह्या महिलांना आणि ऍज जनरल आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना तुम्ही काय मेसेज द्या की त्यांनी एंटरप्रेन्योर जेव्हा व्हायचं त्यांना ठरवलेलं असेल तर दे शुड थिंक कशा पद्धतीने पुढे जावं आणि काय एक स्टेज वाईज सक्सेस जे तुम्ही मिळवलेलं आहे हाऊ कॅन दे ऑल्सो अचीव दॅट. तुम्ही महिला दिनानिमित्त काय सांगा महिलांना. आवर्जून सर थँक्यू. हा तर अगदी जवळचा प्रश्न आहे माझ्या आणि आज एवढ्या सगळ्या ज्या महिला आपल्याशी जुडलेल्या आहेत. मी एकच सांगू इच्छिते की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक जी आयडिया असते आपल्या आयुष्यात आलेली की हो मी हे करू शकते आणि ही जी आयडिया आहे आलेली ही आपल्याला कुठपर्यंत नेणार आहे. दुसरं तिसरी गोष्ट म्हणजे की खूप जणींचा हा मी महिलांचा प्रॉब्लेम बघितलाय की तुम्ही काहीतरी सुरू करतायत किंवा केलंय आणि त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आणणार आहेत. तुम्ही ना ते आणण्याच्या आधी ऑडियन्सला सांगतात. ओके, मी खूप गोष्टीमध्ये बिलीव्ह करते. मेहनत इतनी खामोशी से करो की आपकी सफलता शोर मचाए. हे म्हणजे वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट युअर सक्सेस मेक नॉईस. तुम्ही जे पण फिगर आउट केलेलं आहे ते आधी करा. ते करण्याच्या आधी तुम्ही जो ढिंडोरा पिटतात ते करू नका. कारण की बिंग अ एक्सलंट ऑन्टरप्रेन्योर इज वर्किंग सायलेंटली, डेडिकेटेडली टुवर्ड्स द गोल. एकदा गोल अचीव्ह झाला की दुनिया सेलिब्रेट करेल. त्याच्यामुळे काय होतं तुम्ही आधीच तुमचे गोल अनाउन्स केले की तुम्ही त्या व्यक्तीला उत्तर देण्याला रिस्पॉन्सिबल होतात ज्यांना तुमच्या बाकी ऑन्टरप्रेन्योर जर्नीशी काहीच घेणं देणं नाहीये. सो ट्राय अँड अंडरस्टँड की स्वतःपर्यंत गोष्टी मर्यादित ठेवा. जोस्तोवर यू आर नॉट मेकिंग इट पब्लिक. जेव्हा चांगलं काही घडतं तेव्हा ते ऑलरेडी पब्लिक मध्ये नंतर येतच. जर तुम्हाला सक्सेस नाही मिळाला त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तर तुम्हाला एवढ्या लोकांना सांगायला लागणार आहे का? नाही, कारण की तुम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं तुम्ही काय करताय. म्हणून मी म्हटलं मेहनत इतनी खामोशी से करो की आपकी सफलता शोर मचाए. हे लक्षात ठेवा. दुसरं की इन्स्टंट काहीही मिळत नाही. इट विल टेक टाइम. एनी बिझनेस ऑफ एनी काइंड विथ अप्स अँड डाऊन्स 5 वर्ष मिनिमम 5 वर्ष लागतात स्टॅबिलाइज व्हायला, एका पर्टिक्युलर लेवलवर यायला. आपण म्हणू की असं सक्सेस व्हायला पाहिजे, मॅगझिनवर चित्र आलं पाहिजे, लेख छापले गेले पाहिजे, असं इन्स्टंटली होत नाही. जोस्तोवर तुम्ही काही एवढी अद्भुत आणि अलौकिक गोष्ट करून दाखवत नाही तोस्तोवर त्याची नोंदही घेतली जात नाही. त्याच्यामुळे ते एक महत्वाचं आहे. आणि जसं मी म्हटलं हेल्थ इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. हे मला खूप वर्षांपूर्वी ऑलरेडी हे कळालेलं आहे. त्याच्यानंतर आता महिन्याभरापूर्वी सर्जरी झालेली आहे. मला माहिती आहे की त्याच्यातून बाहेर पडणं आणि सगळ्या गोष्टी परत नव्याने सुरुवात करणं खूप डिफिकल्ट असतं. किती इव्हेंट्सला नाही म्हटलेलं आहे. सगळं आज ओपन झालं तरी मी आज तुमच्या समोर ऑनलाईन आहे. या काही ज्या घटना आहेत याच्याने आपण म्हणतो ना डाऊनफॉल. आता तुम्ही सांगा, मी एक छोटंसं उदाहरण देते की महिला आहेत बरेचसे पार्टिसिपेंट. सो आय थिंक की तुम्ही एखादी थायरॉइडची गोळी तुम्हाला चालू असेल, बीपीची, शुगर काय जे तुम्हाला एखादी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला एक 40-50 मध्ये काहीतरी टॅबलेट्स घ्यायला लागतात. ते इतक्या तुम्ही त्रास करून त्या औषधं तुम्ही घेतात की अगं बाई माझ्याच नशिबात का हे आलं, का असं व्हावं, का ही गोळी माझ्या मागे लागली. मी तुम्हाला सांगते, मला गेल्या 8 वर्षांपासनं आजच्या दिवसापर्यंत मी दिवसाला 16 गोळ्या खातीये. हे कुठलंच भूषण नाहीये.
मला आज नीट राहायचंय म्हणून ह्या टॅबलेट्स मला दिलेल्या आहेत, सपोर्टिंग टॅबलेट्स आहेत. 16 गोळ्या खाते तर म्हणजे मी तर पूर्ण डिप्रेशन मध्ये जायला हवं होतं. अरे बापरे, मला इतक्या गोळ्या खायच्या आहेत, असं माझं आयुष्य इतकं खराब झालंय कशाला? त्याच्यातून चांगलं शोधा. त्या 16 गोळ्या 16 रंग भरतात माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही या वर्षातून एकदा होळी करतात, माझी रोज असते. माझी रंगपंचमी या 16 गोळ्यांनी रोज असते. त्या गोळ्यांना बघता बघता 4 ओळी लिहून ठेवते. मनातून असंच आलं. मी म्हटलं सुबह की चाय की चुस्की के साथ कुछ गम भी पी लेती हूँ. सुबह की चाय की चुस्की के साथ कुछ गम भी पी लेती हूँ. दिन की 16 गोलियां खाती हूँ फिर भी मुस्कुराती रहती हूँ. आणि अशीच जसं चांडक सर म्हटले माझ्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर हॉस्पिटल मधले पण व्हिडिओ होते त्या तिथे सुद्धा त्या इतक्या कुतूहलाने ते नर्स माझ्याकडे बघत होत्या की इतक्या वेदनामध्ये कॅथेटर लागलंय, सलाईन चालू आहे, 2-3 दिवसांनी पहिल्यांदा खाली पाय जमिनीवर पाय ठेवतीये, तरी व्यक्ती हसू कशी काय शकते? याला कुठलंच जीएसटी, कुठलंच टॅक्सेशन नाहीये. स्माइल. It can it attracts all the positivity. मी तुम्हाला सांगितलं दिस इज द गिमिक. हसत राहा, खुश राहा. खुश व्यक्तीकडे जेव्हा लोक जास्त आकर्षित होतात, खुश राहिलेल्या स्माइलिंग पर्सनॅलिटीकडे नेहमी लोकांचं लक्ष वेधलं जातं, स्वतःचं लक्ष वेधलं जातं. बी ऑलवेज हॅपी. कारण की मी सांगते ना, दुःखाला कुरवाळत बसले तर दुःखच जवळ येईल. सक्सेसच्या मागे जाताना खूप अनसक्सेसफुल इव्हेंट्स होतात. तेव्हाच त्या मी कुठलाही पाय चार्ट डायग्राम बनवून तुम्हाला सांगत नाहीये. हे टप्पे, हे धक्के, हे फटके मी स्वतः खाल्लेले आहेत म्हणून सांगतेय की त्याच्यात सुद्धा मी अशीच हसत होते. कारण की हसल्याने जी ऊर्जा निर्माण करतात ती तुम्ही स्वतःसाठी पण करतात आणि सगळ्यांसाठी पण करतात. थँक्यू. ग्रेट मॅडम, रिअली तुमचं हास्य असं आहे ना, म्हणजे मी स्माइलिंग वर्डचं आवड नाही का एखादं? सर अजून तरी मला मिळालेलं नाहीये. तुम्हाला तर मी कायम मी हसताना पाहिलंय आणि म्हणजे मला जेव्हा कळालं की, आणि इनफॅक्ट कळालं म्हणजे मला माहिती होतं की तुम्ही 1 महिना आधी ती सर्जरी म्हणून तुमचे ते व्हिडिओ पाहिला होता. तर हे खरंच खूपच दुर्लभ असतं अशा गोष्टी जे तुमच्यामध्ये, आणि त्यामुळेच तुमच्या जीवनात असं सगळं चांगलं घडतंय. इट इज ओनली बिकॉज ऑफ युअर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. म्हणजे पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे. का आज लोकांना नक्की त्याचे ग्लिम्सेस आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती ज्याला पण होतं मिळालेली आहे. जाता आता फक्त एकच प्रश्न आहे, वेळ खूप झालाय पण तरी सुद्धा एक विचारतो. मॅडम, काय व्हॉट आर युअर, म्हणजे आता काय फ्युचर टार्गेट्स काय ऍज अन एंटरप्रेन्युअर म्हणा, किंवा जे काही ऍज अ सोशल वर्कर बी तुम्ही आहात आणि एक खूप चांगलं काम हातात घेतायत, अनेक काही चांगले उपक्रम, तरी काय तुमचे गोल्स आहेत? व्हॉट आर युअर गोल्स इन फॉर नेक्स्ट 5 years? तेवढं तुमचं जर सांगा. Major important goal is to be healthy, not going to the hospital for any surgery. आता सगळं झालेलं आहे. सिरियसली सर, सर सलामत तो पगडी आजार. त्याच्यामुळे काय बाकी सगळं आपण डिसाईड करतो, पण नेहमी अशी काहीतरी आडकाठी येते तब्येतीची की त्याच्यामुळे आपण काही गोष्टी करू शकत नाही. सो हेल्थ इज माय प्रायोरिटी अँड which was and which will be always. Next, as I said, work hard in silence, let your success make noise. There are a lot of things which are coming up, पण ते मी असे छान गुलदस्त्यात ठेवते. बघूयात काय काय कुठपर्यंत गोष्टी पोहोचतायत. पण नक्कीच सोशल सेक्टर मध्ये जे काम करतेय ते असंच काम माझं पुढे चालू राहणार. आणि ह्याच्या जितक्या गोष्टी आता ऑटिस्टिक मुलांसाठी काम करतेय, कितीतरी गोष्टी आहेत, तर ह्या पॉझिटिव्हली मी आय बी टेकिंग इट कॅरी फॉरवर्ड आणि ह्या अशाच मी पुढे चालू ठेवेन. थँक्यू सर. येस मॅडम, नक्कीच. तुम्ही आत्ताच आधी सांगितलं होतं की मला अनाऊन्स करण्यापेक्षा काम करण्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि लेट युअर वर्क स्पीक, नाही का? ते जे आहे ना ते तुमची, आणि ही खूप चांगली गोष्ट मी स्वतः शिकलेलो तुमच्याकडून. दिस इज माय लर्निंग फ्रॉम यू टुडे. दो आय एम टीचिंग थाउजंड्स ऑफ पीपल एव्हरी डे, बट दिस इज अ व्हेरी बिग लर्निंग की आपण ते आपोआप जर तुम्ही केलं तर लोकांना आपोआप माहित होईल, लोक आपोआप तुमच्या मागे येतील. सो रिअली ग्रेट. आणि मॅडम तुम्हाला खूप चांगलं समृद्ध आयुष्य मिळो आणि खूप चांगलं तुम्ही तर, मी तर म्हणतो एव्हरी वुमेन्स डे म्हणा की अजून काही असेल तर तुम्ही आमच्याकडे आता तर आपण फिजिकली सुद्धा भेटूया आणि आपण जरा ऑफलाईन करूया तुमचं जे काय, कारण की जे तुम्ही म्हणतात 1 to 1 जे असतं ना ते खूप फरक पडतो.
हे ऊर्जा देणारं असतं नक्की. पण मॅडम म्हणजे आज सुद्धा ह्या ऊर्जा खूप मिळाले. लोक ऑनलाईन रामदेव बाबाच्या याच्याने योगा शिकून गेले, तर तुमच्या याच्यामुळे स्माइल नाही शिकणार का लोक? तर ते आणि याच्याने काय होतं, आज आता आमचे गोव्यावरून पार्टिसिपंट जॉईन झाले, कुठून कुठून लोक जॉईन झाले. तर हे जे काही गोष्ट आणल्या फेसबुकवरून एवढे लोक लाईव्ह आहे. तर मॅडम तुम्ही जे काही आहात डेफिनेटली तुम्ही अजून खूप चांगलं समृद्ध व्हा आणि तुम्हाला परत कधीही हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. कोणाला तरी एक ऑनलाईन राम एक somebody has a question, can you take it? I think we are always ahead of time, so we'll. Somebody he was raising the hand. Sir, Okay. we will wind up now. ओके ठीक आहे. कोणाला तरी होतं पण ठीक आहे. आय थिंक मोस्ट ऑफ द थिंग यू हॅव कवर्ड. थँक्यू व्हेरी मच मॅम. इट्स अ Thank you, व्हेरी sir. थिंग दॅट यू आर डुईंग आणि कीप इन्स्पायरिंग पीपल, कीप स्माइलिंग ऑलवेज अँड कीप अचिव्हिंग अँड कीप क्राउनिंग. Thank you, sir. तुम्हाला क्राऊन्स भरपूर पारितोषिक तुमचं 100ही तर आवडची माझ्यामध्ये या वर्षात होऊन जाईल असं मला तरी वाटतंय आणि ती नक्की होईल आणि यू विल बी अ व्हेरी आयडल पर्सन फॉर द entrepreneurs, फॉर द लेडीज अँड फॉर द एव्हरीवन हू रिअली. जे लोक सांगत असतात, बहाणे करत असतात, जसं तुम्ही सांगितलं कोविडचा बहाणा, याचा बहाणा, त्याचा बहाणा, ते सगळे लोक बहाणेबाजीतून सुटून प्रॅक्टिकल लाईफ मध्ये पॉझिटिव्हली काम करायला लागतील. मॅडम ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही एवढ्या याच्यातूनही एक 1.25 तास आम्हाला दिला आणि नुसता वेळ नाही दिला, तर तुम्ही लोकांना प्रचंड इन्स्पायर केलंय. सो थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Thank you. हा सगळ्यांना मी एक विनंती करतो, सगळ्या ऑडियन्स सुद्धा मला ऑफकोर्स जी ऑडियन्स एवढी चांगली ऑडियन्स आज भेटली त्या सगळ्या ऑडियन्स सुद्धा थँक करतो. सगळ्यांना आम्ही सांगतो की मॅडमचे हे जे काही इंटरव्ह्यू आहे हा एडिट करून एक 2-3 दिवसात आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर युट्यूब चॅनल आमचं तुम्ही सबस्क्राईब करा, उद्योगवर्धिनी नावानेच आहे, की त्याच्यात तुम्हाला हा इंटरव्ह्यू नक्कीच, कारण की हा इंटरव्ह्यू असा आहे ना जो परत परत ऐकायला मला सगळ्यांना आवडेल असा आहे. सो थँक्यू. धन्यवाद. Thank you. Thank you, sir. Bye.